नांदेडच्या माळेगाव यात्रेमध्ये भव्य कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय। 3 दिवस चालणाऱ्या कृषी प्रदर्शनामध्ये 103 स्टॉल, कृषी प्रदर्शनाला शेतकऱ्यांची मोठी उपस्थिती आता पाहायला मिळते। तर या कृषी प्रदर्शनातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कमलाकर बिरादार यांनी। पाहूयात। दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा म्हणजे माळेगावच्या खंडोबाची यात्रा। या यात्रेमध्ये कृषी प्रदर्शन भरवलं जाते। शेतकऱ्यांसाठी हा भव्य असं कृषी प्रदर्शन आहे। ज्या ठिकाणी आपण बघू शकतोय जिल्हा परिषदेच्या तर्फे हे कृषी प्रदर्शन आहे, ज्यामध्ये सर्व शेतकरी जे आहेत ते आपापल्या शेतातली फळं असतील किंवा भाज्या असतील किंवा जी पिकं आहेत, मसाल्याची पिकं आहेत, या सर्वांचं या ठिकाणी प्रदर्शन आणि त्यासोबत या सर्वांची स्पर्धा भरवली जाते आणि त्या शेतकऱ्यांना कुठेतरी वाव मिळावा आणि या शेतकऱ्यांचा आदर्श इतर शेतकऱ्यांनी घ्यावा, यासाठी त्यांना बक्षिसाचे सुद्धा या ठिकाणी तरतूद जिल्हा परिषदेतर्फे करण्यात आलेली। आपण अधिक माहिती आपण कृषी अधिकारी यांच्याकडे घेणार आहोत। दादा, काय सांगाल की या ठिकाणी कृषी प्रदर्शन आपण जिल्हा परिषदेकडून भरवतोय, नेमकं या मागचे उद्देश काय आहेत आणि तुमचे उद्दिष्ट काय? तर या कृषी प्रदर्शनामध्ये जवळपास आपण 103 स्टॉल लावलेले आहेत। त्या 103 स्टॉलमध्ये कृषी यांत्रिकरण असेल, विविध प्रकारचे बियाणे कंपन्या असतील, इंटरनॅशनल कंपन्या असतील, खताच्या कंपन्या असतील, पेस्टिसाइडच्या कंपन्या असतील किंवा इतर शेतकऱ्याची जे नवीन टेक्नॉलॉजी आहे ते इथं पाहायला शेतकऱ्यांना मिळेल। त्यानंतर आपण जे कृषीनिष्ठ शेतकऱ्यांचा पुरस्कार इथं देतो असतो, त्याच्यामध्ये 16 तालुक्यातून जे गेल्या वर्षी चांगलं उत्कृष्ट काम केलेलं आहे असे 16 शेतकऱ्यांचा आपण तिथे निवड केलेली आहे। त्या शेतकऱ्यांचा सपत्नीक सत्कार, साडी, चोळी, मोमेंटो, प्रमाणपत्र असा सन्मान देऊन आपण आमदार महोदय, खासदार महोदय यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करत असतो। त्यानंतर तिसरी बाब आहे की इथं फळे, भाजीपाला व मसाला पिके, तर यामध्ये जवळपास फळे, भाजीपाला व मसाला पिकेमधून जिल्ह्यातून जे प्रगतशील शेतकरी आहेत त्यांनी जवळपास 450 नमुने इथं आणलेले आहेत। तर त्या नमुन्यामधून आपण शास्त्रज्ञाच्या मार्फत त्याच्यामधून प्रथम, द्वितीय आणि तृतीय यांची निवड करत असतो। त्याच्यामध्ये जे प्रत्येक बाबीमधून जे प्रथम येतील त्यांना 4000 रुपये, द्वितीय येतील त्याला 2000 रुपये आणि तृतीय येतील त्याला म्हणजे 1500 रुपये अशा पद्धतीचं आपण बक्षीस देऊन त्यांचा सन्मान करत असतो। कमलाकर बिरादार, लोकशाही मराठी, माळेगाव, नांदेड। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।